आज आपण गव्हाच्या शेवयाची खीर बनवतोय। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। टेक्स्चर पहा खीरीचं किती छान आलंय। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता। अचानक कोणी पाहुणे आले, काय गोड करावं कळत नसेल तर त्यावेळेस हा एक उत्तम पर्याय आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी कशी करायची सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस। त्यात तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता सुरू करतोय आपण रेसिपीला। आज आपण गव्हाच्या शेवयाची खीर बनवतोय। त्याच्यासाठी आपण 1 कप गव्हाची शेवई घेतलेली आहे। बघू शकता कशी दिसते आहे। ह्या गव्हाच्या शेवया घरी बनवल्या आहे। याची खीर खूपच टेस्टी लागते। ह्या शेवया तुमच्याकडे जर नसतील तर बाजारात ज्या शेवया मिळतात त्याची पण खीर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता। आता आपण एका भांड्यामध्ये 10-12 काजू आणि 10-12 बदाम गरम पाण्यामध्ये टाकून भिजत घातलेले आहे। 1 तास साधारण भिजवले आहे। आता त्याचं आपण बाहेरचं कव्हर काढून घेतो आहे आणि आतलं बदामाचे बी आपण बाजूला करून घेतोय। अशा प्रकारे आपण सगळ्या बदामाचं बाहेरचं कव्हर काढून घेतोय। आता आपण भिजवलेले काजू एका वाटीत काढलेले आहे आणि बदाम ज्याचे सालं काढले ते घेऊन घेतलेले आहे। मनुका घेतले आणि चारोळी घेतली। बदाम आणि काजूचे आता आपण तुकडे करून घेतोय छोटे छोटे। बदाम आणि काजूचे आपण तुकडे करून घेतलेले आहे। आता गॅसवर आपण एक भांडं ठेवलेले आहे। ते जाड बुडाचं भांडं घेतलेलं आपण आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध टाकून त्याला आता आपण गरम करून घेतो आहे। इथे मी फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे खीर बनवायला। तुमच्याकडे जर नसेल तर गाईच्या दुधाचं पण बनवू शकता तुम्ही आणि कच्चं दूध पण घेऊ शकता किंवा आधी तापवलेलं दुधाचाही वापर तुम्ही करू शकता। आता आपलं दूध गरम व्हायला लागलेलं आहे, बॉईल झालेलं आहे। गॅस बंद करून आता त्या भांड्याला आपण बाजूला करून घेतोय। आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि ही थिक बॉटम कढई आहे आणि याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून तूप टाकून घेतोय। तूप आता आपलं विरघळून घेतोय आपण। आता तूप आपलं स्लाइटली गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे बदामाचे तुकडे करून घेतले ते टाकून घेतो आहे आणि काजूचे तुकडे पण आपण टाकून घेतो आहे आणि कमी गॅसवर त्याला आता छान परतवून घेते। खूप डार्क कलरवर नाही परतवायचं आपल्याला, हलकंसं परतवून घ्यायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते परतवलेल्या काजू बदामाची। आता आपले काजू बदाम परतवून झालेले आहे। बघू शकता त्याचा रंग कसा आलाय। एवढा रंग येईपर्यंतच आपल्याला त्याला परतवायचं आहे। आता आपण त्याला काढून घेतो एका प्लेटमध्ये। अशा प्रकारे परतवलेले काजू बदाम खीरमध्ये खूपच छान लागतात। आता कढईत जे तूप आहे त्या तुपावर आपण शेवया परतवून घेतोय। ह्या 1 कप शेवया आहे, गव्हाच्या शेवया आहे, घरगुती बनवलेल्या शेवया। ह्या गव्हाच्या शेवयाची खीर फारच टेस्टी लागते। जर तुमच्याकडे या गव्हाच्या शेवया नसतील तर तुम्ही बाजारात ज्या शेवया अवेलेबल आहे त्या शेवया आणून त्याची या पद्धतीने खीर केली तरी पण ती खूपच छान लागेल, एकदम टेस्टी लागेल। आता आपण ह्याला छान परतवून घेतोय। साधारण 1 ते 1.5 मिनिटं परतवून घेतलेलं आहे। बघू शकता त्याचा रंग स्लाइटली बदललेला आहे। आता आपल्या शेवया परतवून झालेल्या आहे। आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि गॅसची फ्लेम नेहमी कमी ठेवायची, नाहीतर शेवया जळून जातात। आता आपण जे अर्धा लिटर दूध गरम करून बाजूला ठेवलं होतं ते पुन्हा गॅसवर ठेवतोय आणि त्या दुधाला कमी गॅसवर छान गरम करून घेतो आहे। दूध आता आपलं गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण जे शेवया परतवून घेतलेल्या तुपावर त्या सगळ्या टाकून घेतो आहे आणि त्याला कमी गॅसवर 4-5 मिनिटं तरी शिजवून घेतो आहे। शेवया शिजवताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि सतत ढवळत राहायचं, नाहीतर शेवया खाली लागू शकतात आणि करपू शकतात। गव्हाच्या शेवया जास्त दूध शोषून घेतात, त्याच्यामुळे अर्धा लिटर दुधामध्ये आपण शिजवून घेतोय आणि 1 कप जास्तीचं दूध आपण गरम करून घेतलेलं आहे। शेवया आपण 5 मिनिटं दुधामध्ये शिजवून घेतलेले आहे। बघू शकता किती फुलून आले आहे आणि छान शिजलेले आहेत। महत्त्वाची टीप आहे, जोपर्यंत आपल्या शेवया छान शिजत नाही दुधामध्ये तोपर्यंत साखर टाकायची नाही। इथे आपण 1/4 कप आणि 1 टेबलस्पून अशी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता। शेवया शिजवल्यानंतरच साखर टाकलेली आपण आणि त्या साखरेला छान विरघळून घेतोय आपण। खीर 2-3 मिनिटं अजून शिजवून घेतोय आपण। आता आपण साखर छान विरघळून घेतलेली आहे। आता दुधामध्ये आपण मिल्क पावडर टाकतो आहे। 5 टीस्पून आपण मिल्क पावडर टाकतो आहे। मिल्क पावडरनी रिचनेस येतो आणि टेस्ट पण खूप छान येते।
खीर बनवायला जर गाईचं दुधाचा वापर करत असाल तर 2 टेबलस्पून मिल्क पावडर अजून जास्तीचं टाकायचं, म्हणजे त्याच्याने थिकनेस पण येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. मिल्क पावडर नसेल आणि खवा जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही खवा पण इथे टाकू शकता, त्यानी पण टेस्ट खूप छान येते. आता आपण मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि खीरेला अजून 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घेतोय. आता आपण शेवयाच्या खीरीमध्ये जे बदाम आणि काजू परतवून घेतले होते ते सगळे टाकून घेतोय आणि थोडा पोर्शन आपण ठेवतोय गार्निशिंगसाठी. आणि आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याला बॉईल करून घेतोय कमी गॅसवर. सतत ढवळत राहायचं, नाहीतर शेवया खाली लागू शकतात. आता बघू शकता आपलं दूध बॉईल व्हायला लागलेलं आहे आणि असं 2 मिनिटं तरी छान बॉईल करून घेऊ. अर्धा चमच आपण क्रश केलेली वेलची टाकून घेतोय, याने खूपच छान टेस्ट येते खीरला. खीर खाताना दाताखाली वेलचीचे तुकडे येतात, त्याने खूपच छान टेस्ट येते. आता आपण अर्धा चमच चारोळी टाकून घेतो आहे आणि कमी गॅसवर अजून 2 मिनिटं तरी खीर व्यवस्थित शिजवून घेतोय. आता आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे. शेवया बघू शकता किती छान फुललेलं आहे आणि आता अजून त्या दूध पण बऱ्यापैकी आहे, पण जसं ते थंड होत जाईल शेवयाची खीर तशी तशी ती घट्ट होते. त्याच्यामुळे आपण याला 10 मिनिटं झाकण ठेवून तसंच ठेवून देतो आहे. आता 10 मिनिटं झालेली आहे. बघू शकता शेवयाची खीर किती घट्ट झालेली आहे. आपल्याला अशीच खीर हवी आहे, तर तुम्हाला अजून थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही त्याच्यात थोडं दूध टाकून घेऊ शकता. त्याचं टेक्स्चर पहा किती छान आलं आहे. आता आपली गव्हाच्या शेवयाची खीर तयार झालेली आहे. आता आपण याचं प्लेटिंग करून घेतोय. गव्हाच्या शेवयाच्या खीरीचं आपण प्लेटिंग करून घेतोय. त्याच्यासाठी आपण एक बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण खीर टाकून घेतो आहे आणि सगळी खीर आता आपण या बाउलमध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण जे काजू आणि बदाम आपण परतून घेतले होते ते टाकून गार्निश करून घेतो आहे. आता त्याच्यावर थोडीशी चारोळी टाकून घेतो आहे आणि मनुका टाकून घेतोय आपण गार्निशिंगला. त्याच्यावर आपण क्रश केलेले वेलचीचे तुकडे टाकून घेतो आहे आणि त्याला आपण गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करून घेतो आहे आणि एकदम टेस्टी अशी ही शेवयाच्या खीरचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.